नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन आली गुढीपाडवा धमाका इलिको कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त एकदम जबरदस्त फक्त 39,500 पासून पुढे कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या नवीन ई बाईक घ्या एक्सचेंज ऑफर बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। आंतरराज्य इराणी टोळीतील एका सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली। संशयिताकडून 3,20,300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। त्याने 3 महिन्यांपूर्वी ईश्वरपूर येथे एका ज्येष्ठ नागरिकाला लुटल्याची कबुली दिली आहे। इक्बाल हिम्मतलाल बेग वय वर्ष 59 राहणार कुडची तालुका रायबाग जिल्हा बेळगाव कर्नाटक असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे। 23 फेब्रुवारी रोजी दुपारी ईश्वरपूर येथील शिवाजी चौकात चावडी समोरील प्रेरणा किराणा स्टोअर्स बाहेर दुकान मालक आनंदा महादेव वडगावकर वय वर्ष 78 हे उभे होते। यावेळी दुचाकीवरून आलेल्या 35 ते 40 वयोगटातील 2 अनोळखी व्यक्तींनी वडगावकर यांच्या जवळ येऊन तंबाखू गुटखा आहे का अशी विचारणा केली। वडगावकर यांचे वय जास्त असल्याने आणि त्यांना कमी ऐकू येत असल्याचा गैरफायदा घेऊन आरोपींनी अत्यंत शितफीने त्यांच्या गळ्यातील 1 तोळा सोन्याची चेन आणि अर्ध्या तोळ्याची सोन्याची अंगठी नजर चुकवून काढून घेतली आणि दुचाकीवरून पळ काढला होता। या प्रकरणी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांचे पथक करत होते। दरम्यान सांगलीवाडी ते बायपास रोड परिसरात दुचाकीवरून एक सराईत गुन्हेगार फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पथकाने बेग याला ताब्यात घेतले। पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने 3 महिन्यांपूर्वी साथीदार हैदर नजरू इराणी याच्यासह दुचाकीवरून येत गुन्हा केल्याची कबुली दिली। बेग हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही मालमत्तेचे विविध गुन्हे दाखल आहेत। त्याच्याकडून पोलिसांनी 3,20,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे।